वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता चाललो आम्ही अरोलीले कणीस भराले 709 मध्ये। हे 4 भाऊ आहेत, हे गाडी भरतीन आता आम्ही चाचर वरून निघलेलो आहोत आणि माझे ट्रॅक्टर चालल्यात आणि हा मोदा रामटेक रस्ता बनवून राहिला आता नवीन जेथे तिथे डायव्हर्सनचं काम चालू आहे। आणि काल अशी घटना झाली का एक कुरिअर बॉय कॅनल मध्ये उतरला होता, तो वायात जात होता। तो वो कम से कम 500 मीटर आला वायात माझ्या बांध्यापर्यंत। माझ्या बांध्यापाशी होती माय आई, आवाज मारता आला तर मग माय आईले कॉल लावता नव्हता येत, तर मग तिनं कोणाला तरी बोलवलं आणि जवळपासच्या मग त्याला बंद देऊन सणारी उतरवला बांध्यापाशी आपल्या कोणाला। आबा अजून एक धान, सर्व धान याच्यावर नेऊ राहिले काट्यावर आणि सिग्नल रस्ता गाडी चालवायला बहुत अवघड लागते। इथे नवीन लॉन बनला सूर्यमुखी। चला आता भेटू आपण सीधा अरोलीले कणीस भराच्या वेळेस। हा नवीन डायव्हर्सन बनला, सपोर्ट करा गाईस। नवीन काम आहे मावाला। पोहोचलो आता आम्ही निक्कम सरांच्या बांध्यावर आणि हा निक्कम सरांचा गेट खोलून राहिले। आता गेट खोलल्यावर गाडी आपली तिकडे जाईन त्या तनसीच्या ढिगापाशी। हा तनसीचा ढिग दिसते का तुम्हाला? हा तनसीच्या ढिगापाशी गाडी लावून आपण मस्त आणि लेबर लोक जेवण करतील। जेवण केल्यावर मग तनीस भरला चालला आपण। आता किती वेळ लागते यायला तनीस भरला तर पाहावं लागेल। खोला जल्दी चलो गाइस, गेट के अंदर एंट्री करते हैं अभी। हे झाली आपली एंट्री आता गेटच्या अंदर, म्हणजे बांध्यावर गहू एक नंबर पुरा सनान असा गहू पाहिजे। कमेंट करा कोणाचा गहू असा आहे। तेथील लागण आपली वाली गाडी आता पाणी दिलं असं ना, येथूनच जायचं आणि हा शेड मध्ये जेवण खावण करतात मस्त लेबर लोक। हा शेड मध्ये एखाद दिवस मग तुम्हाला मग घरच्या बांध्यावरच्या टूर दाखवीन कशा मा बांध्या आहेत। हा येथून वगर, त्याला वगर म्हणतात आमच्या इकडे। कुणाकडे जेवायचं आहे? यावाला ढिगावर जेवायचं आहे का? हा लांसुला पुल्या, अरे बाप रे, गेले तर डिवायडर काहीच नसे। पुरा खतरनाक गाईस, पा एक नंबर। तसा पाणी झरण्यावानी पडू राहिला। म्हणजे पूर्ण सुविधा आहे, बोर सर्व इथं आहे। चला ठीक आहे। हा इथं सामान उमान राहते बंगल्यामध्ये, बंगल्याच जाईन घर टाईप आहे इथे। आणि हे आमच्या घरापासचे काकाजी आहे। हे निक्कम सरांकडे सुपरवायझर आहेत। मोटर चालू आहे, पाईप काढतील तर पाणी आहे ना, पाय हात पकडतो। दरवाजा लाव दरवाजा। हा तर लावून तर काही जवळ नेतो ना मी। आता बा त्याच्या उरावर पाणी सांडल, पाणी तर सांडणच। मोटर चालू आहे, हा इकडून खोलून राहिला। खोल त्या घरापासून आता रिवर्स आणली, इथून गावामधून गाडी आणली। आता हे लेबर लोकांच्या जेवण वगैरे झाला, आता गाडी भरतीन। तंबाखू खाऊ राहिला भाऊ, तमाक से कर होता है।
पण स्टॅमिना वाढते तंबाखूनं, म्हणून भाऊ तंबाखू खाऊ राहिला. आता पूर्ण या गाडीला भरतीन, एकदम वेळ लागेल, 3-4 घंटे लागतील. आता आपला कपन उपन बांधून राहिले. सब गोंडबाबा आहेत, हे सर्व गोंडबाबाचे भक्त. खोला पल्ला खोला. ते खिल्ले इकडे टाक. मग गाडी भरल्यावर दाखवतो तुम्हाला गाडी कशी भरते ते. तो खालते उतरो जान का का लटकव जात तिथं, लटकवतीन वाटतं तिथं. ठीक आहे, लटकावा. झाली गाडी आता भरून. आता काढतो इथून, डबते का आता पाहतो. एवढी मोठी भरला लेबर लोकांना गाडी. काढतो इथून, फसते का आता पावा लागन. मागं पुढं घेऊन जाणार. हे छल्ली मारला. इकडं गहू आहे. बसतो आता, काढतो गाडी. ठीकठाक भरला म्हणा, ठीक आहे. रिवर्स घेतो थोडीशी, मागं पुढं घेतो ना काढतो गाडी. ठीक आहे गाईस, ठीक आहे. चांगला पकड. हां तसा पाहिजे. इकडे काय हा धुरा आहे. आता धुऱ्यावरून काढतो गाडी. पाहिजे उन्हाळ होते का आता पद्धतशीर. इकडे दाखवतो. आता गाडी थांब थांब थांब. उठते जाते, जाऊ दे. मोबाईल लावली गाडी. आता गाईस आता चाललो घराकड. आपला डब्बा उब्बा पकडून सणारी मस्त घराकड. अजित दादा पवारच्या देहांत झाला. भाऊ श्रद्धांजली. भेटून नवीन ब्लॉग मध्ये. आता कुठे चालल्या उस्ताद? घर चालल्या? क्यों? हेल्पर भी नहीं है, हाँ। काम भी है मेरे को. अच्छा चलो ठीक है. चलो ठीक है गाइस, एक नंबर है.